तर अलॉट टू डिस्कस. मी आहे निरंजन भोयर. आज 7 सप्टेंबर 2021ला नागपूर ठिकाणी SRPFचा झालेला हा पेपर, याची उकल मित्रांनो देतो. एका प्रश्नाची उकल तुम्हाला टाकली होती मी. आता या पूर्ण पेपरची उकल A to Z प्रश्नांची उकल देतो बघा, स्पष्टीकरणासहित. की तू काही आता लहान नाहीस याचं काय करायचं, होकारार्थी करण्यासाठी हा नकार केला तर मग या शब्दाला सुद्धा विरुद्धार्थी करा. लहानच्या ऐवजी काय करा, मोठा करा. बस, म्हणजे तू आता मोठा झाला आहेस असं राहील. तू मोठा आहेस म्हणजेच तू आता मोठा झाला आहेस. सी पर्याय राहील. कळालं का? सी पर्याय राहील. आता एकदम सिंपल आहे. पुढं बघा, इथं 2 नंबरचा प्रश्न की काय दिलेला आहे, या पदावरून हे पद दिलं आहे बरोबर, तर मग याच्यावरून काय येईल हे काढायचं. तर इथं 1 क्रमांक याचा आहे, तर इथं 5 केला. 21 आहे यूचा क्रमांक, तर हे 21 आणि 4 25 केला. 18 आहे आरचा, तर 18 आणि 4 22 केला. कळालं का? या पद्धतीनं म्हणजे 4 4चा फरक आहे बघा. शेवटी जरी प्लग केला चेक तर 4 आणि 4 8 इझी आहे. तर मग इथं सुद्धा 14 आणि 4 18वाला पर्याय कोणता राहील? 18वाला पर्याय 2 2 आहेत, 3 आहेत, सगळ्याच पर्यायात आहे. मग 18 आणि 14 आणि 4 18, तर आर राहील. ठीक आहे. 18वाला 1 आणि 4 5वाला ई राहील. ठीक आहे. तर आर ई असणारे 2 पर्याय हे 2 कटले. आता 7 आणि 4 11वाला के राहील, के. मग 16 आणि 4 20वाला टी राहील, 20वाला टी. आर ई के टी डी पर्याय. या पद्धतीनं मी तुम्हाला अंक पाठ करून घेतलेले आहे. त्याचं लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे, ते बघा. बुद्धिमत्ता चाचणी जाऊन बघा तुम्ही प्लेलिस्टमध्ये. खालीलपैकी सायासचं काय होणार? विनासायास. काय होणार? विनासायास. तर याचं थोडं मला कन्फ्युजन आहे बघा, विनासायास हे उत्तर राहिला. नेक्स्ट बघू आपण. 4 वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात होतं. म्हणजे वडील आणि मुलगा दोघं मिळून एक काम 20 दिवसात करतात. ठीक आहे. हे दोघा मिळून 20 दिवस आहेत बरं का. तर वडील एकटा, आता वडील एकट्यानं जर काम केलं तर 30 दिवसात. किती दिवसात? 30 दिवसात. सरळ साधी गोष्ट आहे. या दोघाचा काय करा, लसावी काढा. 20चा आणि 30चा लसावी करा, म्हणजे काढा. म्हणजेच वडील अधिक मुलगा दोघं मिळून किती दिवसात करतात, तर 20 दिवसात. आणि एकटे जर वडील लागले तर ते किती दिवसात होतं? ते होतं 30. तर या दोघाचा लसावी काढा, म्हणजे ते एकूण काम राहील. काय राहील? या दोघाचा लसावी काढा, तर दोघाच्या पट्टीतली संख्या 60 आहे. 20 त्रिक 60, 30 दोन्ही 60. तर हे काय आलं? टोटल वर्क म्हणजे एकूण काम आलं. तर एका दिवसाचं काम काढायचं असेल तर काय करायचं? या 20 याला भागा. 20 त्रिक 60 आणि 30 दोन्ही 60. तर एका दिवसाचं काम वडील आणि मुलगा दोघां मिळून इथं तीन खड्डे, 3 खुर्च्या, 3 बिस्किट बनवतात समजा. तर एकटा वडील हा एका दिवसात किती बनवतो? 3. तर याचा अर्थ आपल्याला मुलाचं एकट्याचं काढायचं ना. तर मुलाचं काढायचं, कारण शेवटी किती दिवसात संपवलेला एकटा मुलगा आहे पाहायचा आपल्याला प्रश्नामध्ये, एकटा मुलगा. म्हणून मग हे 3 वडला याच्यामध्ये दोघं आहे, तर कोण कोण आहे? वडील आणि मुलगा. तर वडील कट करा. मग वडिलाचं किती आहे? 2 आहे ना. तर 3 मधून 2 गेले म्हणजे 1 मुलगा बनवला. एकटा मुलगा 1 बनवतो. बनवायच्या किती? टोटल 60. टोटल काम 60 आहे. 60ला 1 न भागा, म्हणजे उत्तर काय येणार? 60च. 60च उत्तर राहील. 1 न भागलं तर उत्तर क्रमांक बी. कळालं का? बी पर्याय राहील. नेक्स्ट बघा, सिंपल आहे. अनिल हा सुनीतापेक्षा दुप्पट वयाचा आहे. 3 वर्षापूर्वी त्यांचे वय सुनीताच्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होते. सिंपल आहे बघा. इथं काय करायचं की अनिल आणि सुनीता काय, सुनीतापेक्षा तो दुप्पट आहे. म्हणजे सुनीता 1 असेल तर हा दुप्पट. कळालं का? पण 3 वर्षापूर्वी म्हणजे मागे गेलो तर सुनीताच्या तेव्हाच्या वयाच्या तो तिप्पट होता. म्हणजे सुनीता 1 असेल तर तो तिप्पट होणार. तर 3च्या पट्टीत अनिल आहे. अनिल जो आहे तो 3च्या, अनिलचं शोधायचं. मग अनिल पर्याय 3च्या पट्टीत आणि 2च्या पट्टीत असणारा पर्याय कोणता दिसतो? 3 आणि 2च्या पट्टीत असणारा एक 6 आहे आणि 12 आहे. कळालं का? हे 2 पर्याय नसणार, गॅरंटीने सांगतो. मग आपण यापैकी 12 मोठा चेक करू अगोदर. तर 12 चेक केला समजा. काय? अनिलचं सध्याचं वय पाहिजे. सध्याचं म्हणजे सध्या 12 असेल. तर मग सध्या हे अनिल असेल समजा, अनिल सध्या. तर मग सुनीता किती होणार? त्याच्या निम्मे, कारण त्याच्या दुप्पट दिला ना तो आज. त्याच्या दुप्पट म्हणजे हे निम्मे होणार 6. तर 3 वर्षापूर्वी मायनस गेलो 6 मधून 3, म्हणजे 3 वर्षापूर्वी किती गुणोत्तर आहे त्याचं? हे तिप्पट आहे ना. इथं दुप्पट आहे, आजचं 3 वर्षापूर्वी तिप्पट आहे. म्हणून 3 वर्ष मायनस किती होणार? 3. हा किती होणार? 9. तर इथं एकाच 3 यायला पाहिजे. 3 1 3, 3 3 9 आलं. एकाच 3 तिप्पट. कळालं का? मग हाच पर्याय जुळला 12. हे बरोबर करेक्ट आहे. 5 नंबर झाला. तर 6 नंबरचं घ्या. 6 नंबरचा काय म्हणतो ऑप्शन? 1 मिनिट. 6 नंबर
खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण, तर याचं उत्तर कार्बन डायऑक्साईड राहील मित्रांनो, फिक्स. याच्यावर मी पूर्ण लेक्चर एक बनवील, तुम्हाला स्पेशल व्हिडिओ टाकेल. सामान्य सर्वनाम असलेले, सामान्य म्हणजे की प्रश्नवाचक शब्द आहेत, कोण, काय सारखे प्रश्नवाचक शब्द आहेत, परंतु तिच्या शेवटी प्रश्नचिन्ह नसेल तर ते सामान्य नाम असतं. मग हे इथं तुम्हाला प्रश्नवाचक शब्द आहेत परंतु शेवटी प्रश्नचिन्ह आहे का, नाही आहे, म्हणून हेच उत्तर राहील. कळालं का. डोळे झाकून अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा. अधोरेखित कुठं आहे, बरोबर. तर तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण, तर बरोबर हे काय क्रियाविशेष नाव आहे मित्रांनो, कारण शब्दयोगी अव्यय असायला नामाला किंवा सर्वनामाला जोडून पाहिजे, जोडून नाही आहे, हा पर्याय खटला. केवळ प्रयोगी अव्यय नाही आहे ते, उभयनाव्यय पण नाही ते, तर लक्षात ठेवा, कारण दोन वाक्य जोडले नाहीत. तर तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण. लक्षात आलं का. मग इथं तुम्हाला कशी म्हणायची, माझ्याबरोबर, तुझ्याबरोबर, तिच्याबरोबर, तर म्हणण्याची रीत व्यक्त केली म्हणजे क्रियाविशेषण, कशी म्हणायची. ठीक आहे, बरोबर. 9 नंबरचं बघा. 3 संख्यांचे गुणोत्तर किती आहे, 8 3 3 4 आहे, तर त्या सर्व संख्यांची बेरीज 195. मग यांची पण बेरीज करा. 8 3 11 4, 8 3 4, 8 3 11 4 किती होतो, 15. मग हे 15ला 195 भागायचं असतं, कारण ह्याचं स्पष्टीकरण झालं तर समानपट x असते. मग इथं 8x 3x 4x अशी यांची बेरीज येणार. तर समानपट x असते ती घेतलीच नाही आपण, 15 घेतलं. मग 15x बराबर ही बेरीज लिहिली, तर इकडे बेरीज 195 म्हणून भागायचं असतं. कळालं का. तर हे 15 गुणाकारातले भागाकारात जातील. कळालं. 15 1 15, 15 1 15, उरली किती 4, 15 3 45, 13, x आला 13, म्हणजे याला गुणणारा ती x, याला गुणणारा आणि याला गुणणारा. तर सगळ्यात लहान संख्या पाहिजेत, लहान संख्येचा वर्ग, तर लहान संख्या इथं बनणार, म्हणजे 13 गुणिले 3 करा, 13 गुणिले 3 एक्सची किंमत ठेवून 13 39चा वर्ग. आता एकक स्थानी 9चा वर्ग केला तर एकक स्थानी 81चा 1 येतो, म्हणजे हा एक येतच आहे, बाकी ठिकाणी पर्याय नाही. तर डायरेक्ट उडवू शकतो आपण, तुम्ही करत बसा. आहे मी तोंडी सांगतो तुम्हाला, 9चा वर्ग 81चा 1 येतो, बाकी पर्याय एक आहे का शेवटी, नाही आहे, म्हणून डायरेक्ट तो बी पर्याय. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम मनुष्यत्व. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम मनुष्यत्व राहील. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय बोलतो की 2001 मिनिट, डायरेक्ट आपण कुठं जम घेतली, एक वरून कुठं गेलो आपण, हे 10 ना, 11वा प्रश्न पाहिजे. मग आता 11, हा इथं आहे. तर बघा 11वा प्रश्न. 2021च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही पाहिजेत. मीराबाई चानू पण आहे, पी सिंधू बॅडमिंटनमध्ये आहे, रवी कुमार दहिया कुस्तीमध्ये आहे, पण नीरज पांडे नाही. नीरज चोप्रा पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, चोप्रा नाही आहे ते, म्हणजे पर्याय क्रमांक सी राहील. कन्फ्यूज करणारा प्रश्न थोडा तुम्हाला. ठीक आहे. सचिनने एक दिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या, 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या, तेव्हा त्याची धावसंख्या बघा. सरासरीला मी शॉर्टकट व्हिडिओ टाकला होता, तुम्हाला जास्त गोंधळात जायचं नाही. जर कन्सेप्ट क्लिअर असेल, नट बोल्ट जर गणिताचे खोलता येत असतील, तर जास्त डोक्याला ताण द्यायची गरज नाही गणिताला. एकदम सिंपल आहे. काय करायचं, इथं 2 धावांची संख्या काय 2-2 केली केली. शॉर्टकट कसा आहे बघा, 2-2 म्हणजे सरासरीचा अर्थ काय, सरासरीचा अर्थ मी काय सांगितला, प्रत्येकाच्या डोक्याला 2-2 कमी, म्हणजे 8 जणाच्या डोक्याला 2-2 कमी, म्हणजे 8 2 16 कमी झाली. कळालं का. पण 62 9व्या वेळेस 9वा जो व्यक्ती आला त्यानं काय केलं, त्यानं काय केलं, 62 घेऊन आला, म्हणजे 62 आणि अगोदरचे 2-2 कमी झालेले, 6 आणि 2 किती होणार, 8 आणि 1 7 7 78. कळालं का. म्हणजे 78 प्रत्येकाच्या डोक्याला राहणार आता शेवटी. तर मग उत्तर राहील सी पर्याय. कळालं का. सिंपल आहे. भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्याच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. आंध्र प्रदेश. सिंपल आहे राव. श्यामाचित्र काढत राहील, सचिन क्रिकेट खेळत राहील, असं तो असं करत राहील, जाईन, हे रीती असतं. काय असतं, राह आणि जा हे भविष्यकाळाचे रीतीचे धातू आहेत. कळालं का. मग रीती भविष्यकाळ असणारा तुम्हाला इथं हा ये शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे माहिती रसवंत पाहिजेत, हा ही बी बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक मिनटं, किती नंबरचा प्रश्न झाला आता, माहिती आहे 15 झाला, 16 पाहिजेत. 16 नंबरचा प्रश्न घ्यायचा. 16 नंबरचा राहील, खालीलपैकी हात या शब्दाचा समानार्थी, तर कर पण आहे समानार्थी. पाणी म्हणजे पहिली वेलांटी आहे बरं का, पहिली वेलांटी असेल तर हात असतो आणि हस्त पण आहे. पद म्हणजे पाय, तो नाही आहे, म्हणजे पद हे उत्तर राहील तुमचं. कळालं का. आता 17 नंबरचा प्रश्न, एच्या ऐवजी ई म्हणजे 1 4 5, 2 1 4 4चा फरक आहे.
मग 2 आणि 4 6, 4चा फरक, 3 आणि 4 7, 4चा फरक आहे. मग 8 एच असतो, 8 आणि 4 12वाला एल, 1 आणि 4 5वाला ई. ठीक आहे. मग 18 आणि 4 22वाला फी. एल ई व्ही कुठं आहे? एल ई व्ही, एल ई व्ही, फक्त हाच पर्याय सी. डायरेक्ट उत्तर सी राहील. कळालं का? उत्तर काय आहे? सी. 18. 2000 या संख्येशी जुळणारा पर्याय कोणता? 2000. तर सिम्पल आहे बघा, लक्ष द्या. काय करायचं? इथंच सीच पर्याय आहे. याचं उत्तर कसं? 40 गुणिला 500. कसं 500? 4 पंचे 20 आणि 1 2 3 शून्य पाहिजे. 1 2 3, 2 वर किती शून्य आहेत? 4. तर इथेही 2 वर 4च शून्य आहेत. कळालं का? सिम्पल होता प्रश्न. प्रश्न काय होता? सिम्पल होता बघा, लक्ष द्या. वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते? वधू जो आहे तो या शब्दाचा अनेकवचनी रूप. तुम्हाला मी जळूचं जळवा, जळूचं काय होतं? जळवा. हां, ऊचं उवा, पण त्या नियमाला अपवाद सांगितले होते. तर वधूला वधू, बाजूला बाजू, वस्तूला वस्तू, झाडूला झाडू आपल्या यूट्यूब लेक्चर चॅनलवर टाकलेलं आहे. त्या सगळं डिटेल मराठी बुद्धिमत्ता अंकगणिताच्या बाहेरचं काहीच नाही. कमी व्हिडिओ टाकले मी शॉर्टकटमध्ये, पण त्यामधलंच आहे. भारताचे 48वे सरन्यायाधीश कोण आहेत? 48वे शरद बोबडे आहेत. कोण आहेत? शरद बोबडे. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छत्रालयाची स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली. कळालं का? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली. प्रश्न कितवा झालेला आहे आता? 21वा झाला. 22वा पाहिजे आता. ठीक आहे, 22वा इकडं असेल. हां, इथं आहे. तर 22वा प्रश्न बघा, इथं काय आहे ते. एक मिनिट. RBIचे म्हणजेच रिझर्व्ह बँकचे मुख्यालय कुठं आहे? मुंबईला. पण इथं नवी मुंबई आणि मुंबई दिलं. तर नवी मुंबई आणि मुंबई. ठीक आहे, डी पर्याय आहे त्याचा. हां, ठीक आहे. पुढं. सध्याच्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? परिसीमन आयोगाचे अध्यक्ष. तर इथं रंजन देसाई, न्यायमूर्ती रंजन देसाई. शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे आशीर्वाद, आशीर्वाद या शब्दाचं काय आहे? तर 1 नंबरचं बरोबर आहे. कळालं का? ठीक आहे. पुढं 24 झालं. एक मिनिट 24 25 घ्यायचा. विसंगत घटक ओळखायचा. तीर्थक्षेत्र आपल्याला हे तीर्थक्षेत्र आहेत, हे नाही आहे, किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत ते 3 असे म्हणता येईल. 5 मुली रांगेत अशा बसवल्या आहेत की. बघा प्रश्न हा, की काय केलं इथं. 1 मिनिट मोठं करतो, याला झूम थोडं. हां, 1 मिनिट. 5 मुली रांगेत अशा बसवल्या आहेत की रीता ही उजव्या बाजूस आहे. तर रीता, मी इथं कलर चेंज घेतो थोडा. हे बघा, रीता लिहितो इथं. रीता. हां, रीता ही उजव्या बाजूस आहे. उजव्या बाजूस म्हणजे स्वतःच्याच आपल्या उजव्या बाजूला लिहू. इथं काय इथं लिहितो मी, रीता उजव्या बाजूला स्वतःच्याच. कळालं का? ठीक आहे. पुढं काय म्हणता? रीतानंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे. तर रीतानंतर जी आहे ती सीता डाव्या बाजूला आहे. समजा इकडं तोंड आहे ना. 1 मिनिट. हे बघा, इकडं तोंड आहे का नाही आता यांचं? इकडं तोंड आहे ना असं. एक मिनिट, काय खेळत आहे. हां, तर या दिशेला तोंड आहे ना, तर मग डावी बाजू तिची कोणती राहील? ही. तर मग सीता डाव्या बाजूला आहे. कळालं का? या पद्धतीनं. मग पुढं काय म्हणतं? किंवा सीता तिच्या डाव्या बाजूला आहे. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस. इथं बाजूला घेतो मी आता. गीता जी आहे, गीता ती लीनाच्या डाव्या बाजूला आहे. कळालं का? मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस. मीना पण लीनाच्या डाव्या बाजूस आहे. मग मीना लीनाच्या डाव्या बाजूस, पण गीताच्या पुढं काय दिलं बघा, गीताच्या उजव्या बाजूस. मग गीताच्या उजव्या बाजूला येणार ही मीना. मग जे ह्या क्रम असा राहील की लीना इथं राहील, त्यानंतर ही मीना राहील, मीना, त्यानंतर ही गीता राहील. कोण राहील? गीता. कळालं का? तर आपल्याला काढायचं काय? मध्यभागी. मध्यभागी कोण आहे मग? तर इकडले 2 सोडा आणि इकडले 2 सोडा, ही लीना राहील. काय उत्तर राहील? लीना. ये पर्याय क्रमांक 27 नंबरचा. 6561 या वर्गमुळाच्या वर्गमुळातून 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहत आहे? म्हणजे याचा अर्थ 6561चं वर्गमूळ काढा, पुन्हा त्याच्या वर्गमूळाचं वर्गमूळ काढायचं. कळालं का? आणि इथं सुद्धा 625 जे आहे, 625चं वर्गमूळ काढा, पुन्हा त्याच्या वर्गमूळाचं वर्गमूळ काढायचं आणि याची वजाबाकी करायची. कळालं का? ठीक आहे, बघू आपण. मग 6561चं वर्गमूळ कसं काढणार? ट्रिक काय आहे की बाबा इथं वर्गमूळ घेतो. 1 असेल तर इकडे वर्गमूळच्या ठिकाणी काय असतो? 1 असतो. ठीक आहे, मग 2 अंक सोडा. 2 अंक जर सोडले तर मी या 65मधून कोणाचा वर्ग जावतो? 8चा, म्हणजे 81 आलं. हे वर्गमूळ निघलं. आता पुन्हा वर्गमूळ काढायचं. याचं म्हणजे किती येणार? 9 येणार. कळालं का? हे काढलं 9. इथं सुद्धा 625चं वर्गमूळ काढलं किती येणार? 25. आणि पुन्हा 25चं वर्गमूळ काढलं किती येणार? 5. तर दोघाची वजाबाकी करून 4 आलं, पण त्याचं शेवटी काय म्हणणं आहे?
कमी केल्यास कोणत्या संख्येचं वर्गमूळ शिल्लक राहतं? तर कोण्या संख्येचं वर्गमूळ म्हणजे हे कोणाचं वर्गमूळ आहे? तर याच्या उलट करा, 4चा वर्ग 16 म्हणजे 16चं वर्गमूळ आहे ते. कळालं का काय आहे ते? हे जे 4 आहे ना, हे 16 जे आहे तर 16 या 16चं वर्गमूळ आहे ते. म्हणून 16चं वर्गमूळ राहिले तर याचा वर्गमूळ केला तर 4 बरोबर हे शिल्लक राहतं. हे पर्याय बरोबर आहे. हे पर्याय 27 एक मिनटं 28 नंबरचं 28 नंबरचं बघा की गिरी अधिक ईश, तर हे दीर्घ आदेश आहे संधीचा. गिरीश सी पर्याय दीर्घ होईल तो. रस्व असले तर दीर्घ होतो. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. तर इथं 1चा वर्ग हा आहे, 3चा वर्ग हा आहे, त्यानंतर 1 8 1 5चा 1 8 1 3 5 असा वर्ग आहे. मग इथं 2चा घन आहे, मग 2चा नंतर 4चा येऊन करून बघा बरं 64 पर्याय आहे. मग नंतर हा येईल 1 8 1 6चा 216 बरोबर आहे. 2चा आहे तर 4चा राहील. मग 64 पर्याय क्रमांक ए. कळालं का? ए सिंपल आहे. नंतर संयुक्त नसणारा स्वर कोणता? संयुक्त नाही असा स्वर कोणता आहे? तर हे बघा, हे पण संयुक्त आहे, हे पण आहे आणि हे नाही आहे. कळालं का? हा नाही आहे. 2 विषयांच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले, 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, तर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाले. काय करायचं असते? या दोघांची बेरीज करा. 30 आणि 20 50 आणि 50मधून हे 10 वजा करा. किती राहिले हो? 40. ही माहिती कशावरून काढली? ही नापास सर्व ठिकाणी आहे बघा. नापास दोन्ही विषयात. तर नापासून काढले तर हे पण नापासच मिळतील. मग नापास 40%, तर मग याच्यात 100मधून 40 गेले 60% पास होतील. 60% काय होतील? पास. कळालं का? पर्याय क्रमांक डी. 31 झालं. 32 रामरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण एवढ्या रुपयाला विकला. 85,000 रुपयाला खरेदी केली. गाय, म्हैस व बैल यांच्या किमतीचं गुणोत्तर हे दिलं. गुणोत्तर म्हणजे संक्षिप्त रूप असतं त्याचं. तर याला आपण बेरीज करून घेऊ. 4 आणि 8 किती येणार हो? 12 आणि 5 17. म्हणजे 85,000ला काय करायचं? 17नं भागायचं. कारण बेरीज 17x बरोबर ही बेरीज केली तर मग इकडे ही बेरीज त्यांची काय आहे? 85,000 आहे. म्हणून एक्सची किंमत काढायची 17 भागीला टाका. कळालं का? या पद्धतीनं. मग 17 भागीला टाकले तर आपल्याला उत्तर काय मिळेल? 17 1 17, 17 5 85, त्याच्यावर 1 2 3 0 द्या. 1 2 3 5,000. तर 5,000 हे तुम्हाला एक्सची किंमत आली तर आपल्याला कोणाची पाहिजे? बैलाची. तर बैल किती नंबरला याच्यात दिलेलं बघा बरं? 5,000 आली बरं का, एवढं लक्षात ठेवा. 5,000 आली तर इथं बैल 3 नंबरला आहे. 1 2 3, तर 3 नंबरला 5 हे राहील. मग गुणिले 5 करा तर किती येईल? 5 5 25,000. 25,000 राहील. 5,000 गुणिले 5 केलं तर हे डी पर्याय. अनुनासिक नसणारं, तर म पण अनुनासिक आहे, न पण आहे, न पण आहे. हे ड आहे डब्याचा. वाङ्मयाचा न नाही, ते ड आहे डब्याचा. म्हणून उत्तर हे राहील. 33 झालं. 34 नंबरचा प्रश्न कुठे आहे? 34 नंबरचा प्रश्न 1 मिनिट. 33 झाला ना? हां 34 इथं आहे बघा. 34. आता 34मध्ये काय आहे? खालीलपैकी कोणते वाक्य कर्तरी प्रयोगामध्ये काय सांगितलं की कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्त्याला प्रत्यय आहे. रामने ने इथंही आहे. तर इथं कर्त्याला प्रत्यय नाही, वर्तमान काळ असतो शक्यतो. डी पर्याय. कळालं का? मग आता तुम्हाला आहे 35चं कॅट. इथं 3 हे क्रमांक घेतला, एचा 1 घेतला आणि याची 1 घेऊन बेरीज केली आणि अजून टीचा 20 असतो. टीचा किती असतो क्रमांक? टीचा क्रमांक किती असतो बोला? टीचा क्रमांक 20 असतो, तो घेतला. मग 3 आणि 1 4 आणि 20 24 येणार. 24 आली बेरीज बरोबर. इथं पण तेच बघा. डीचा 4, ओचा 15 आणि 15 4 19 आणि 7 जीचा, तर 26 बरोबर आहे. मग इथं पण तेच करायचं. क्रमांकाची बेरीज करा. 18 अधिक एचा 1 आणि टीचा 20 किती होईल? 28 आणि 1 20 आणि 18 38 आणि 1 39. ए पर्याय राहील. 34 35 36 1 मिनिट 36. काय? जर एका क्रिकेटपटूच्या 3 डावातील धावा अनुक्रमे ह्या आहेत, तर त्याने 4थ्या डावात किती धावा कराव्या म्हणजे 4 डावांची सरासरी ही येईल. 47.5 आहे त्या. 47.5. तर काय करायचं? इथं सिंपल आहे. सरासरीचं लॉजिक आहे की 4 आहेत ना, 4 गुणिले 4 जणांची ही आहे. तर 47.1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस 4 वेळेस म्हणजे गुणाकार करा त्यांचा. 47.5 गुणिले 4, 4 पंचे 20 0 हातचे आले 2, 4 7 28 आणि 2 30 0 हातचे आले 3, 4 चूक 16 आणि 3 किती होता तो? 19. तर 1 सरळ का 190. तर 190 बेरीज यांची आली पाहिजेत.
102 14 56ची किती आली पाहिजे 190. तर मी काय करतो 14मधले 4 इथे टाकतो 60 60 आणि 10 70 70 आणि 100 170 170 आणि वरचे 2 172 बेरीज त्यांची येणार. तर मग याच्यात किती मिळवले अधिक म्हणजेच किती येणार 190 देणार. तर हे वजा करा इकडे नेऊन किंवा तोंडीच सांगता येईल 18 18 मिळवले तर पर्याय क्रमांक ए दिसतो ए. हां 18 ठीक आहे. 37 नंबरचा ए हा बीपेक्षा कमी धावतो म्हणजे ए जो आहे तो या बीपेक्षा काय कमी धावतो आणि बी हा सीच्या वेगा एवढा तर बी जो आहे तो सीच्या समान म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त नाही. हां तर एची तुलना करता सी कसा धावतो तर ए सोबत सीची तुलना केली तर तो जलद आहे. हा जलद तर मग हाही जलदच. कळालं का वेगा नाही. पर्याय क्रमांक एपेक्षा जलद बी उत्तर राहील. 37 झालं. 38 उपराष्ट्रपती हे रिकामी जगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे असतात. पर्याय आहे का हां हे डी आहे. किती नंबरचा प्रश्न होता तो 38. 39 घेऊ आता 1 मिनटं. हां 39 इथं राहिला. एक रेल्वे ताशी 40 किमी प्रति तास वेगाने धावते तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती सेकंदात कापेल. सिम्पल आहे ना. सूत्र जर असेल तर सूत्रात मांडा. सूत्र नसेल तरी डायरेक्ट मांडता येईल. कसं की हे एकूण अंतर आहे. अंतराला 1560ला भागला आपण कितीनं या वेगानं 40नं. याला मात्र एकक समान करण्यासाठी 18/5नं गुणायचं असतं. कळालं का. 0 0 कटला. मग 4 1 4 4 3 12 उरले किती हो 3 4 9 36. 18 गुणिले 39 करा किती येतं मग नंतर 5नं भागा. तर आपण काय करू इथं एकक स्थानी समान अंक नाहीत ना. ठीक आहे शॉर्टकट काढल्यापेक्षा काढून घेऊ. 18 9 72 शी 2 18 9 162 शी 16 हातच्या आल्या. तर 18 त्रिक 54 आणि 16 4 आणि 6 0 हाताला 1 आणि 2 आणि 5 7 किती येणार 702. 702ला 5नं भागा. 5 1 5 5 14 70 उरले किती हो 5 14 70. मग 14 उरले. पुन्हा आता 2ला भाग दिला तर 5 0 0 पुन्हा भाग जात नाही. पॉईंट घेतला उत्तर दिला 5 24 140.4 येतं 140.4 बघा इथं 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 या कट्ट माझं इकडं लिहिलं तर मोबाईलच्या माझ्या तर 140.4 इथं जर भागलं तर 5 24 इथं लिहितो 140.4 हे सी पर्याय. आता 40 नंबरचं काय राहील की 28 74 इथं एक आड एक आहे बघा 28 32 32 आणि 4 36 36 आणि 4 40 आणि 4 44. पण 74 मायनस केले 4 तर 70 70 मायनस केले तर 6 4 तर 66 66 मायनस 4 गेले तर 62 62 उत्तर राहील. पर्याय क्रमांक ए. कळालं का. सिम्पल आहे. 41 नंबरचं बघू आपण. 41 नंबरचं काय आहे की बाबा प्रश्नचिन्ह पाहिजे ना तर मग बराबर 3 आहे इकडं. तर आपण काय करू या तिघांची बेरीज करू. तिन्ही प्लस आहेत तर या बाजूला काय होणार मग ते मायनस तर इकडे प्रश्नचिन्ह राहील फक्त. तर मी काय करतो 3च्या बाजूला हे घेऊन जातो बेरीज. तर बेरीज इथंच करतो अगोदर 20 आणि 20 40 आणि इथले 10च घेतो 40 आणि 10 50 आणि इकडला 1 आणि 9 10 म्हणजे 60. तर 60/23 काय 60/23 मी या बाजूला लिहितो 3च्या म्हणजे वजा होतील धन आहेत तर वजा होतील 60/23. कळालं का. तर इकडं या बाजूला कोण राहिला मग प्रश्नचिन्हच राहिला फक्त तो मिळून जाईल. मग इकडला 23 आहे तर या 3चा पण मला छेद किती करावं लागलो 3चा पण छेद 3 करावं लागेल तर अंशाला 23 करावं लागेल तर अंशाला पण मला 23 गुणावं लागेल. मग 23 त्रिक 69 येणार आणि या 69मधून हे 60 गेले किती राहिले 9 राहिले तर 9/23 प्रश्नचिन्हाची किंमत मिळाली. पर्याय बघा कोणता डी दिसतो हा डी 9/23 हे राहील. एका दूरचित्रवाणी संचाची किंमत किती आहे ती आहे 20,000. किती आहे 20,000 रुपये. तर ती 18,500 तर 18,500 आणि 20,000 या विक्रीमधला आणि खरेदीमधला फरक किती आहे तर 18,500मध्ये 500 टाका 1900 आणि वरचे 1000 टाका 1,500 म्हणजे या 20,000 मागं तर शेकडा सूट काढायची ना 20,000 मागं किती 1,500 आपल्याला काय आहे सूट आहे समजा. तर शेकडा म्हणजे टक्क्यात घाला 100 गुणा 0 कटले 0 कटले पुन्हा हे 2 0 हे 2 0 कटले 15ला जर 2 भागलं तर 7.5 7.5 डी पर्याय राहील. कळालं का. 15चे 2 तुकडे करा ना 7.5. खालील शब्द समूहासाठी योग्य पर्याय निवडायचा. अधांतारी लोंब करणारा म्हणजे ना धड इकडं ना धड तिकडं त्रिशंकू डी पर्याय. राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कुठं आहे राज्य राखीव दलाचं पोलीस मुख्यालयाचं मुख्यालय याचं मला फिक्स माहीत नाही तेवढं तुम्ही बघा. 44चं 1-2 प्रश्न फक्त मला माहीत नाही यातला बाकी मी चेक केलं आहे सगळे येतात. किती नंबर झाला
44, 45चं पाहिजे आपल्याला. 45 पुढं क्रमांक आहे बघा, 45. विसंगत पर्याय निवडायचा. जर बघितलं आपण तर या ठिकाणी 11, 13 आणि 17 ह्या मूळ संख्या आहेत, कळालं का. पण एकच वेगळा निघतो, संयुक्त संख्या भाग जातो इथं 15. ठीक आहे. एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायाची संख्या 144 आहे. जर तुम्ही हा पहिला आणि एक चौथा चेक करू आपण मुद्दामा. तर पहिला घेतला समजा तर पहिल्यानं मोर आहे, तर नंतर हरणे. मोर अगोदर हरणे, तर मोराचे पाय 2 असतात, तर मोर 30 दोन्ही 30 जर मोर मानले तर 30 दोन्ही 60, कारण पहिल्यानं मोर सांगितलं शोधायच्या. आणि मग हरणं 20 घेतले तर त्याचे पाय 4 असतात, 20 चूक 80, तर 0, 8, 6, 8, 14, 140 होतात. आपल्याला तर 144 पाहिजेत म्हणून तो पर्याय नाही. आता हा बघू. 28 समजा मोर सुरुवातीला पाहिजे, तर 28 गुणिला 2 करा, किती येणार 56. आणि 22 गुणिला किती करा 4 करा, तर 22 चूक 88, तर 8 आणि 6 14, 4 हाताला 1, 6 आणि 8, 8 आणि 6 14, 144. बरोबर जुळतो पर्याय डी. कळालं का. डी उत्तर राहील याचा, डी. जर पांढऱ्याला निळा म्हटले, आता शेवटी अशा उदाहरणात काय करायचं असतं की मानवी रक्ताचा रंग कसा असतो, लाल. तर लालला काय म्हटलं ती डायरेक्ट बघा, लाल 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 कुठं आहे, लालला पिवळा म्हटलं, बस हे उत्तर राहील. ठीक आहे. आता 48 नंबरचं, यमचा वर्ग 18/9, तर सरळ आहे 9 भागाकारातली इकडं गुणाकारात न्या, 9 त्रिक काय येणार 27. कळालं का. मग या बाजूला काय आहे, यमचा वर्ग 18 आहे, तर 18 या बाजूतले या बाजूत वजा करा, म्हणजे राहतील 9. तर यमचं वर्गमूळ पाहिजे मला, यम नको, तर मग इकडलंही वर्गमूळ काढा. कळालं का. तर यम बराबर इकडलं वर्गमूळ काढलं तर काय येणार, मग आता 3 येणार. कळालं. 3 पर्याय राहील, म्हणजेच 3 ए पर्याय. कळालं का. लक्ष्मीकांत या समास शब्दाचा विग्रह करा, तर आहे लक्ष्मी आहे कांता ज्याची, बी पर्याय. पुढे बघू. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत, आदित्य ठाकरे. 50 प्रश्न झाले बघा. अरे रे 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 रे, एक सेकंद मित्रांनो, फक्त खाली 1 सेकंद हा प्लीज, 1 सेकंद फक्त. हे काय झालं असं, 1 सेकंद फक्त मित्रांनो प्लीज, 1 मिनट. प्रश्न क्रमांक लिहून घेऊ रिक्त, काय केलं मी आता इथं. 1 सेकंद मित्रांनो फक्त प्लीज. किती नंबरचा, 45 वरच आहे सुरू. हां बघा, मी इथं करतो बघा क्लिअर, काय हरकत नाही. हां, हे 48 झाला. आहे लक्ष्मी कांता ज्याची असाच होतो, म्हणजेच कोणता राहील, बी. लक्ष्मी आहे कांता ज्याची असा. महाराष्ट्र ज्याचे सध्याचे पर्यटन मंत्री हे झालं, आदित्य ठाकरे झालं. अरे काय करत आहे मी, 1 मिनिट. हां, हे झालं. पण 53 नंबरचा प्रश्न आता. हां, 53च्या अगोदर आहे इकडं काय 51. आता 51 नंबर बघा, की 2, 5, 2, 9 या प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी आणि सर्वात लहान. काय करणार की 9, 5 आणि 2 ही मोठी होणार, आणि उलटं लिहिलं 2, त्यानंतर 5, 9 तर लहान होणार. उतरत्या क्रमाने लिहिलं तर ते मोठी होत असते, चढत्या क्रमाने लिहिलं तर लहान होत असते. फरक काढा. 12मधून 9 गेले, किती राहिले 3. आता इथं 4 राहिले हातचा इकडे दिल्यामुळं, मग 4मधून जाता 14मधून 5 गेले 9, इथं राहिले 8मधून 2 गेले 6, 693 डी पर्याय. सुखद सुख देणारा कुठं आहे पर्याय, हे देणारे. जलद जल देणारा, अंबू देणारे, उपपद तत्पुरुष आहे तो. ठीक आहे. 53 500 रुपये मुदलाची 10 रुपये सरळ व्याजाने दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील. इथे शॉर्टकट काय की जर तुम्हाला वर्षे मुदत काढायची असेल तर दरानं 100 जे आहे त्याला दरानं भागायचं, असं दर किती आहे मग तो 10, आणि याला गुणिले जे पट आहे पट्टीमधून 1 वजा करून त्याचा वर्ग करायचा असतो. कळालं का वर्ग. तर 1 मिनिट, वर्ग पण करायची गरज नाही, इथं सरळ सरळ 1 येणार, तर 1 इथं राहील. तुम्हाला पटमधून 1 गेला, पट दुप्पट आहे ना, 2मधून 1 गेला 1, तर 100, 10 0 0 कटला, 10 1 10, 10 वर्ष राहील. सी पर्याय. कळालं का. सिम्पल आहे, काय हार्ड नाही काय नाही. पुढं बघू आपण. कितवा प्रश्न आहे आता, 54वा प्रश्न. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला, तोरणा. कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही. नागपूर जिल्ह्यात बघा पारस अकोल्यामध्ये आहे,
म्हणून तो नाही, हे आहेत. पारस अकोल्यामध्ये हे जरी माहीत असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट, एका वस्तूला 23 रुपयास विकल्यास 8% तोटा होतो, तर ती वस्तू किती रुपयास विकावी? हे बघा, विक्री गुणीला काय करायचं आहे, विक्री गुणी हे 23 आहे ना, 23 गुणीला 100 करा. भागीला काय करायचं मग आता, भागीला करायचं तुम्हाला तोटा आहे तर मायनस 92, कारण 100मधून 8% मायनस गेले म्हणजे 92. यावरून काय येणार, खरेदी येणार, कारण खरेदी आली, या खरेदीवरच आपण काय करणार आता, विक्री करणार ना भ्यायची 8%. आता ही खरेदी येणार, पण आता काढायची विक्री काढायची तर उलटं करायचं. 100 वर टाकले तर आता 100 खाली टाकायचे असतात. कळालं का, ही समजा खरेदी आहे, खरेदीला काय करायचं, 100नं भागायचं असतं. आणि जो नफा किंवा तोटा आहे तो वर करायची क्रिया 100ला. मग नफा पाहिजे तर 108 प्लस करा. कळालं का, 100ला 100 कटले. मग इथं काटाकाटी करून घेऊ आपण. हे 23 चूक 92, 23 एक 23, 23 एक 23, इथं 23 शून्य शून्य, पुन्हा 23 एक 23. ठीक आहे. आता 4ने इकडे भाग जातो. 4 एक 4, 4 दोन्ही 8, उरले किती हो, 2, 4 7 28. तर 27 गुणीला 101चा गुणाकार करा, तर एकक स्थानी 7 यायला पाहिजेत. एकक स्थानी 7 असणारा एकच पर्याय, डोळे झाकून उडवा. तुम्ही गुणाकार करत बसा, हेच येणार उत्तर, 27. ठीक आहे. बघा, 56 झालं. आता घेऊ आपण 57. 57 म्हटल्यानंतर कुठे येईल, उलटं चाललो आपण. 57 आहे का इथं, नाही. 57 इथं आहे बघा. 57चा घेऊ आपण. काय म्हणतो प्रश्न बघा, 2020 सालीचा महाराष्ट्र भूषण कोणाला मिळाला, तर तो आशा भोसले. कळालं का. पुढं 2021च्या ऑलिम्पिक स्पर्धा कुठे झाल्या, टोकियोला. ठीक आहे. 260चे 0.4%. आता 260चे काय करायचे, 260 जे आहे त्याचे 0.4%. टक्के म्हणलं की काय असतो, 100 असतो. मग वरचं एक स्थळ काढा, खाली एक शून्य वाढवा. कळालं का, आता स्थळ राहिलं का नाही राहिला. मग आता काय करू आपण, 26 गुणिले 4 करा, 4 सक 24, 4 हातचे आले 2, 4 दोन्ही 8 आणि 2 10. कळालं का, आणि वरचा एक शून्य हा. कळालं. मग आता खालचे 3 स्थळ आहेत, तर 3 स्थळ सर का, 1 2 3 हे सरकलो असे, तर 1.040, 1.040 हा बी पर्याय. नेक्स्ट, बाबा हे केवळ प्रयोगी आहे. काय, केवळ प्रयोगी आहे ए. पुढं 61 नंबरचं सिम्पल आहे बघा, की 36चं वर्गमूळ किती, 6, 49चं वर्गमूळ 7 अधिक आहे, 9चं वर्गमूळ 3 आणि 49चं वर्गमूळ 7 अधिक आहे, 25चं वर्गमूळ 5 आणि 49चं वर्गमूळ 7. सगळ्या ठिकाणी 7 7 आहे. 7 6 आणि 3 9 आणि 5 14, 14 भागीला 7, तर 7 1 7, 7 दोन्ही 14, 2 उत्तर राहील. बी पर्याय दिसतो का, हा 2 बी पर्याय राहिला 2. नेक्स्ट, शिरीषने 9,200 रुपयाला खरेदी केलेला टी व्ही 11,500 रुपयाला विकला. तर ठीक आहे, इथं फरक किती येईल, 11,500 आणि यातला फरक किती येईल, तो नफा राहील. कळालं का. मग 11,500मधून 9,200 करा नवजा, 0 0 0 0, 5मधून 2 गेले 3 आणि 11मधून 9 गेले 2, 2300 नफा आला. तर हा नफा कोणामाग आहे, या खरेदीवर आहे. कळालं का. म्हणून मी इथं असं लिहितो डायरेक्ट, की 92 म्हणजेच 9,200वर किती आता नफा आपला, 2300. तर टक्क्यात नफा घालायचा, शेकडा पाहिजे 100 नको ना. 2 शून्य कटले, 2 शून्य कुठले, 23 एक 23, 23 चूक 92, 4 एक 4. आता 1 गुणीला 100 म्हणजे 100 आहे. तर 4 एक 4, 4 25 100, 25% राहील. पर्याय क्रमांक डी. कळालं का. 62 झालं. आता 63. 15व्या वित्त आयोगाचे काय, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग. कोण आहेत, NK सिंग. ते 63 नंबरचं उत्तर राहील, NK सिंग. एका सांकेतिक भाषेत जर बॅक हा शब्द 4 2 6 22 असा लिहिला, तर सुपरमॅन कसा लिहिता येईल, 2ची दुप्पट करा 4, 1ची दुप्पट करा 2, 3ची दुप्पट करा 6, 11ची दुप्पट करा 22. तसं 19ची दुप्पट करा 38. हे बघा इथे लिहितो, 19ची दुप्पट 38. ठीक आहे. पुढं इथं U21 आहे, U21 आहे, तर 21ची दुप्पट 42, तर 38 42 इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. ठीक आहे. बघू आपण आता काय करायचं, इथं 38 42 32, 38 42 32 इथपर्यंत सेम आहे.
तिथपर्यंतच नाही तर इथं 10पर्यंत सेम आहे. कळालं का इथं? मग 1 2 3 4 5 पण डायरेक्ट शोधा. 1 2 3 4 5 18 18 दोन्ही 36 कुठं आहे? इथंच आहे डीमध्ये. कळालं का? 5 पण 36 पाहिजे तर डी पर्याय. नेक्स्ट 75 नंतरची 75वी समसंख्या सांगा. सिंपल आहे की समसंख्येत फरक किती असतो? 2चा. म्हणून 2 4 6 असं गेलो आपण तर 2 2च्या फरकानं जाईल ना. कळालं का? जसं की समजा 75 घेतली, इथं तोंडी सांगतो पहिल्यांदा. 75 दोन्ही 150. 150मधून 1 वजा करायचा. का करायचा ते पण सांगतो. किती राहील? 149. तर या 75मध्ये 149 प्लस करा. 9 आणि 5 14 4 हाताला 1 8 आणि 4 12 2 हाताला 1 आणि 1 2 224. 224 पर्याय राहील. कसं केलं सांगतो. समजा 75 ही विषम आहे पण सम पाहिजे तर पहिली 76 येणार, दुसरी 78 येणार, तिसरी 80. असं क्रमाने याच्यात बघा 2 2चा फरक राहील. कितीचा फरक राहील? 2चा. मग 2 2 2 प्रत्येक वेळेस. पण इथं पहिल्या संख्येत मात्र 1चा फरक आहे. म्हणून 2 2 आपण 75 गुणिले 2 150 केलं पण इथं एकच आहे ना, तो वजा केला. कळालं का? घड्याळातील दुपारी 3 वाजून 30 वाजतात. तर 3 वाजून म्हणलं की याला 30नं गुणायचं असतं. कितीनं? 30नं. आणि याला मिनिटाला 30ला जे आहे तर त्याला 11/2नं गुणायचं असतं. कळालं का? हे सिंपल आहे बरं का. मग आता आपण काय करणार की बे एक बे बे 15 30 11 5 55 5 हातचे आले 5 आणि 11 1 11 5 किती येणार? 165 मधून हे 30 त्रिक 90 वजा करा. कळालं का? तर वजा केले तर 5शी 5 आणि 16 मधून गेले 7 75 उत्तर राहील. हे पर्याय. पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण वेळाचा प्रकार ओळखा. कालवाचक म्हणजे वेळ. तर वारंवार पुन्हा पुन्हा क्षणोक्षणी हे आवृत्तीदर्शक असतं. आवृत्तीदर्शक. कळालं का? ते कालवाचक आहे. लिंग बदलायचं तुम्हाला बोक्याचं भाटी. सी पर्याय आहे. सी पर्याय. 68 झालं 69 पाहायचं आहे. 69 68 झालं 69 पाहिजेत. 69 इथं आहे. इथं 69 आहे बघा. की इथं प्रश्न काय बोलतो? पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात. अधोरेखित काय? लांब. लांब दोरी, आखूड दोरी हे विशेषणाचं कार्य करतं. नामाबद्दल माहिती. विशेषण हे पहिलं विशेषण आलं. आता पंकज दोरी आणायला लांब गेला. कुठं गेला? क्रियेचं स्थळ म्हणजे क्रियाविशेषण आहे. तर विशेषण पहिला आणि क्रियाविशेषण असणारा पर्याय कोणता आहे? हेच पर्याय आहे. कळालं का? नेक्स्ट महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री. गृहमंत्री कोण आहेत? तर यापैकी हा पर्याय दिलीप वळसे पाटील. दिलीप वळसे पाटील राहील. 70 झालं 71. दशादशी 8% दराने 5,000 रुपयाचे 16,000 रुपये सरळ व्याज येण्यासाठी किती वर्षे लागतील? तर जितके वर्ष लागतील तितक्या वर्षात 3,000 रुपयाचे 10% दराने किती व्याज येईल? अगोदर काय करावं लागेल? ते वर्ष काढावं लागतील. तर वर्ष काढण्यासाठी हे व्याज दिले 1600 रुपये काय सरळ व्याज आहे. मग या व्याजाला काय करायचं असतं? 100नं गुणायचं असतं. शॉर्टकट सांगतो तुम्हाला, नंतर त्याचं स्पष्टीकरण देतो. 1600 व्याजला 100नं का गुणायचं त्याचं सांगतो. एक सेकंद. कुठं आहे ते? अरे 69 मध्ये आहे ना. हे तर इथं बघा याला काय करायचं? 1600 गुणिला इथं 100 करा. कळालं? भागीला मुद्दल इथं काय जो दर आहे तो 8 आणि गुणिला हे मुद्दल जे आहे त्यानं गुणायचं असतं. बस हे का गुणायचं याचं स्पष्टीकरण देतो बघा. हे 3 0 हे 2 आणि इथं लय कटला. मग 8 1 8 8 2 16 8 0 0 5 1 5 5 24 4. 4 वर्षे लागतील. वर्षे 4 आली तर मग या 4 वर्षात तुम्हाला या 3,000 रुपयाचे गुणिला काय करायचे तुम्हाला? मग हे 10. कळालं का? म्हणून भागीला 100. तर आता व्याज मिळेल. 0 0 कटले. 4 त्रिक 12वर 10चा 0 द्या. 4 त्रिक 12 आणि हे 1 आणि 1 2 0 द्या. 12वर 1200 राहील. पर्याय क्रमांक सी. कळालं का? आता हे का केलं असं सांगतो. हे तुम्हाला सूत्र माहीत असेल. मुद्दल गुणिला दर गुणिला काळ असतं आणि भागीला काय असतं? 100 असतं. कळालं? तर मग इकडं काय येणार? व्याज येणार. व्याज. तर मला वर्ष काढायचा म्हणजे काळ काढायचा. काळ तर 100नं गुणणार याला आणि हे मुद्दल गुणिला दर भागीला टाकणार. मुद्दल गुणिला दर हे 100 वर गेले आणि हा मुद्दल गुणिला दर इकडे गेला म्हणजे काळ इकडे राहिला. तर वर्षे म्हणजे काढायचं काळ हे सूत्र वापरायचं. कळालं का? ठीक आहे. पुढं आता 72. पुढील शब्दापासून विशेषण तयार करा. शास्त्रपासून शास्त्रीय तयार होणार. शास्त्रीय. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? हेमंत नगराळे. कोण आहेत? हेमंत नगराळे. 73 झालं. 73 झालं 74. 74 मध्ये जाऊ आता. 73 नंतर 74.
राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त होतच नसते. राज्यसभा स्थायी सभागृह असतं, म्हणजे कधीच नाही, हे उत्तर राहील. दुसरी गोलमेज परिषद 1931ला, हे बी पर्याय. 12 सेमी बाजू असलेले एक चौरस, चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय, 12चा वर्ग 144. कळालं का, हे पर्याय राहील. 1952चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता, तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिवस कधी असेल. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिवस यामध्ये 6 दिवसाचा फरक असतो, शॉर्टकट. मग सुरुवातीला प्रजासत्ताक येणार, नंतर स्वातंत्र्य दिन येणार, तर 6 दिवस पुढं जा. इथं कोणता होता, सोमवार, तर सोमवार आहे ना, यामध्ये काय करायचं, 6 दिवस पुढे जायचं. 1 2 3 4 5 6. कळालं का. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार उत्तर राहील त्याचा. हे ऊठ या शब्दाचा अभ्यस्त शब्द कोणता राहील, तर ऊठसूट राहील, बी पर्याय. कोणता राहील, ऊठसूट, अभ्यस्त. एका वर्तुळाचा परिघ 176 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल. आता एक लक्षात ठेवा, परिघ म्हणजे काय असतो, हा परिघ दिला, तर परिघ म्हणजे 2πr असतं. काय असतं, 2πr. पायाची किंमत किती असते हो, पायाची किंमत किती असते, 22/7, तर ती 176 आहे इकडं. मग ह्या 22/7 जे आहे ते वर 7 जातील, गुणीला 22/7 आणि 22 खाली येतील. हां, आता हा 2 जो आहे गुणाकारात आहे, तर तो भागीला जाईल. कळालं का. मग आता आर मिळेल, त्रिज्या मिळाली, तर त्यावरून वर्तुळाचं क्षेत्रफळ काढता येईल. बघू आपण. 11 एक पेन चेंज घेतो, की इथं 11 1 11 उरले 6 झाले 66. 11 सकी 66, मग 11 दोन्ही 22, 2 2चा गुणाकार 4, 4 1 4, 4 चूक 16. कळालं का. 4 4 7 28, 28 त्रिज्या आली. आता जर आर म्हणजे त्रिज्या जर 28 आली असेल, तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आहे, वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे मित्रांनो πr वर्ग. कळालं का. मग किंमत टाका, 22/7 पायाची किंमत टाकली ना, आर काय 28 आहे, तर 28 गुणीला 28 करा, 7 1 7, 7 चूक 28. कळालं का. मग आता 22 गुणीला 4 करा, 22 चूक 88. कळालं का. 88 गुणीला कोण करायचं हो, 28. गुणाकार करा, 8 8 64, 4 असणारे पर्याय तर 3 आहेत. 7नं काटायचं बाकी आहे का, ठीक आहे, बघू आपण, काटलं ना. आता बघा, 28 गुणीला 88 जर केलं तर पर्याय कोणता उत्तर येईल, 4 आहेत, 3 आहेत, म्हणून उत्तर काढावं लागेल. तर या तुम्ही जर असा पाढा येत नसेल तर याला काय करायचं सांगतो तुम्हाला. पाढा येत नसेल तर याला काय करायचं, 88ला 11 गुणीला 8 असं लिहू शकतो का नाही. मग 8 आणि 28चा गुणाकार करा, 8 8 64, 4 हातच्या आले 6, 8 2 16, 6 किती होणार, 16 6 24. कळालं, हे आलं. आता हा गुणाकार संपला, पण 11नं गुणायचं बाकी आहे. कळालं का. 11नं गुणायचं बाकी आहे, म्हणून 11 गुणा 11 4 44, 4 इथं गुणत आहे. आता 11 4 44, 4 हातच्या आले 4, 11 पुन्हा चूक 44, 28 किती 4, आणि आता किती येणार हातचे, 1 मिनटं गुन्हा करतो. तर 3 नंबरचा पर्याय बघा, त्याचं उत्तर ते तुम्ही बघा कॅल्क्युलेट करून. ठीक आहे. 81 नंबरचं बघा, 81 नंबरचा प्रश्न, की इथं काय केलं, डी पहिलं आणि हे शेवटचं. कळालं का. हे डी जे आहे ना, हे डी हे पहिलं घेतलं आणि शेवटचं काय घेतलेलं तुम्हाला, हे डी पहिलं आणि हे चौथं व्ही घेतलं, इथं शेवटी टाकले ते. मग इथं हे पहिलं आणि इथं शेवटचं डब्ल्यू हे शेवटी टाकले येईल. आणि नंतर काय केलं, की आय आर उलटं घेतलं, असं आय आर, आणि नंतर शेवटचं ई घेतलं. तर बघा, आय आर आणि शेवटचं ई. मग तसं इथं सुद्धा येणार डब्ल्यू ओ आणि शेवटचा आर, तर डब्ल्यू ओ आर हे पर्याय जुळतं बघा 1 नंबरचा. काय 1 नंबरचं उत्तर राहील. नेक्स्ट पुढचं बघू आपण. पुढचा प्रश्न आहे 82 नंबरचा, की पुढील मालिकेतील चुकीचं पद ओळखायचं आहे तुम्हाला. तर 1 आणि 4 5 आणि 4 9 आणि 4 13 आणि 4 17. 17 क्यू पाहिजे, 17 बरात नाही आहे, इथं पी आहे. 100% पी क्यू आर चूक राहील. एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती एवढी आहे, म्हणजे 1020 आहे परिमिती. तर आयात कसा असतो, समजा रुंदी जर x असेल म्हणजे 1 असेल, तर मग ही 2 होणार, किंवा त्यालाच 2x असं म्हणा. x घेतली तर 2x घ्या, 1 घेतली 2 घ्या. तर मग इथं काय असतं माहिती आहे का, की समजा हा जो आयात आहे, ही जर रुंदी जर 1 असेल तर ही पण रुंदी 1 राहील, ही 2 असेल तर ही पण 2 राहील. तर 2 आणि 2 4 आणि 1 आणि 1 2 अशी 6 होणार परिमिती 6. तर इथं तसं 1020 सांगितली, 1020 परिमिती सांगितली, इकडं 6 आहे. तर मग आपण एक्सची किंमत मिळेल, याची x गुणिला असतं ना, ते मिळेल. 6 1 6 6 17 102.
आणि 6 शून्य शून्य 170. तर 170 आणि हे आता काय करायचं आहे, म्हणजे एक्स बराबर 170 म्हणजे काय आली, रुंदी आली, ही रुंदी आली. तर लांबी किती होणार, दुप्पट, म्हणजे 17 दोन्ही 34, 340. काय होणार, 340 ही लांबी होणार. आणि मग रुंदी गुणिले लांबी केली तर काय असं क्षेत्रफळ. कळालं का, क्षेत्रफळ येत असतं तर मग आपण काय करणार, 2 शून्य असणार आहे आणि 4 7 28, 8 आणि 2 शून्य असणारा पर्याय कोणता दिसतो. ठीक आहे, बघू आपण गुणाकारच करू. 170 गुणिले 340 करू. बघा इथं 170 गुणिला 340, तर हे 2 2 शून्य तर बसणार असे. आणि आता 17 चूक 68 8, आजचे आले 6, आणि 17 त्रिक 51 आणि 6 किती येणार, 57. तर 57,800 हा पर्याय राहील. कळालं का. एका निवडणुकीत हा प्रश्न शेवटी घेऊ. बघा हा प्रश्न थोडा शेवटी घेऊ. विसंगत पर्याय ओळखा. पोलोनियम, सोडियम, थोरियम हे काय मूलद्रव्य आहेत, धातू मूलद्रव्य, हे नाही आहे. उत्तर हे राहील, हे पर्याय उत्तर राहील तुमचा. ठीक आहे, 88 झाला का, 85 रेडियम, 85 झाला. 86 घेऊ आता. 86 नंबरचा काय राहील, हा राहील की 6ने निश्चित भाग जातो तर त्या जागी काय अंक येईल या संख्येला. 6नं जर भाग द्यायचा असेल मित्रांनो तर तिथं 2ची पण कसोटी लागायला पाहिजे आणि 3ची लागायला पाहिजे. फोड करा 6ची अशी, 2 आणि 3ची. तर 2ची कसोटी लागायला 1 चालणार नाही, हे चालतात 3 2ची. मग आता 3ची लागायला काय, अंकाची बेरीज 3च्या पाढ्यात पाहिजे. तर 6 आणि 3 9 आणि 4 13 आणि 3 17, 17 बेरीज आली इथं. मग आता 17मध्ये जर आपण पर्याय 4 ठेवला, 4 तर 21 येणार. तर 21ला 3 भाग जातो ना बेरजेला, म्हणून मग आता 4 ठेवल्यावरच ते 3 भाग जातो, तर पर्याय क्रमांक 1 राहील. कळालं का. नंतर पुढं महात्मा ज्योतिबा, एक मिनिट, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला, 11 एप्रिल 1827 हे उत्तर राहील. 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर 4 5 होईल. तर आज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे. तर बालाजीचे आजचे वय किती. सिंपल आहे. इथं पर्यायामध्ये काय आहे की एक विनेश आहे बघा आणि एक बालाजी आहे. कळालं का. तर त्यांच्या समजा वयाचं गुणोत्तर जे आहे ते 5 वर्षानंतर आहे. याच्यानंतर 5 वर्षे प्लस गेलो आपण, किती 5 वर्षे, तर ते गुणोत्तर किती आहे, 4 5 आहे असं. ठीक आहे, म्हणजे बालाजी 5, बालाजी नंतरचा 2 नंबरला आहे ना इथं, तर 2 नंबरला 5 ही बालाजी राहील. तर पर्याय शोधायचं कोण, बालाजीच. तर बालाजी 5च्या पटीतली संख्या बघा, 5च्या पटीतली ही नाही, ही नाही, 100% 2 नसणार, ह्या 2 पैकी असणार. तर 5च्या पटीतली आपण 25 घेऊन बघू. तर बालाजीचं आजचं 25 असेल तर मग 44 टोटल बेरीज आहे, तर 25 वजा करा यातून, मग ते राहील कोण, विनेश, तर 19 राहील. कळालं का, 19. मग इथं काय करणार की 5 वर्षानंतर जर गेलो, 5 वर्षानंतर जर गेलो तर मग 19 आणि 5 किती होणार हो, 24. आणि हे 5 आणि 25 आणि 5 30. तर इथं गुणोत्तर हे यायला पाहिजे 4 5. येतं का बघू, 6 5 30 आणि 6 इंचूक 24 आलं गुणोत्तर 4 5. तर करेक्ट बरोबर पर्याय क्रमांक हेच असणार आहे, हे 100%च आहे. पुढं महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद बलाचे 2 युनिट कुठे आहेत, हे जरा तुम्ही प्रश्न बघा. 2-3च प्रश्न फक्त मला तुम्ही बघायचे ना. 5 आंबे 125ला, म्हणजे 5 आंबे आहेत ते 125ला मिळतात. तर 9 आंबे किती रुपयाला मिळतील. क्रॉस गुणाकार करा, म्हणजे 125 गुणिला 9 आणि प्रश्नचिन्हासोबतचे 5 भागीला 5 5 25, म्हणजे 5 1 5 25 5 125, 25 9 200, 200 म्हणजे 225. 225 पर्याय कोणता आहे, डी. इतकं सिंपल आहे. 2 संख्या 3 4 प्रमाणात असून त्यांचा मसावी 4 आहे, तर त्या संख्या कोणत्या. तर बघा सी पर्याय चेक करून बघा, 12 आणि 16, कारण त्या 3 आणि 3च्या पटीत 12 आणि 4च्या पटीत 16 दिसते, बाकीच्या पटीत दिसत नाहीत म्हणून ना. तर 12 आणि 16 बघू आपण. तर यांचा जर समजा गुणोत्तर काढला तर 4 त्रिक 12 आणि 4 चूक 16 येतं, बाकीच्या ठिकाणी येणार नाही, म्हणून हे एक बघू. आणि त्यांचा मसावी काढायला तर 4 यायला पाहिजे, तर 12 आणि 16चा मसावी काढू. तर मसावी काढण्यासाठी 4 त्रिक 12 4 चूक 16 पुन्हा भाग जातो का नाही, तर 4 हे आला मसावी. आता लसावी कसा येणार, 4 त्रिक 12 12 चूक 48 लसावी पण आला, म्हणजे पर्याय हे तर लसावी पण आहे, सी बरोबर आहे. 91 झाला. आता 92 वर जाऊ आता आपण. 92 बघा शेवटचं पेज. कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी वापरली जाणारी RT-PCR चाचणी कोणती आहे. 4 नंबर ऑप्शन आहे, लक्षात ठेवा. आता नाचता येत नाही म्हणजे तुम्हाला जर समजा कामच करता येत नाही तर कारण काही लावायचं. कळालं का. जसं की
कोल्ह्याला द्राक्ष आंबट. कोल्हा जो आहे त्याला द्राक्ष आंबट कधी म्हणतो? त्याला हातच नाही पुरत, त्याला जमतच नाही म्हणून तो आंबट म्हणतो. तर हे बी पर्याय जुळेल. पुढं बघा 91 नंबरचा, 94 नंबरचा 0.6. तर 0.06 गुणीला एम आहे ना, डायरेक्ट इथं सांगतो मी. तर हे 0.06 इकडं भागीला टाका, म्हणजे 36ला भागीला जातील 0.06. कळालं का? मग राहिला इकडे एम. तर साधी गोष्ट आहे, 2 स्थळ काढा तर वरी 2 शून्य वाढवा, म्हणजे स्थळ राहिले का आता नाही राहिले. तर 6 1 6, 6 6 36 आणि त्याच्यावर 2 शून्य दिले तर 600. 600 पर्याय क्रमांक डी. खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही? नागपूर जिल्ह्यामध्ये नाही असं सांगायचं आहे. तर लक्षात ठेवा, बल्लारपूर हे कागद कारखान्यासाठी चंद्रपूरमध्ये आहे, म्हणून बी पर्याय राहील. पेंच राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान. तर पुढचा प्रश्न आहे, पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? तर ते पंडित जवाहरलाल नेहरू नाव देण्यात आलेलं आहे. कळालं का? ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. लिंग ओळखायचं तुम्हाला, सोन्याचं नपुसक लिंग आहे ते. कळालं का? नपुसक लिंग आहे. त्यानंतर स्त्री व्ही कुरियन धवल क्रांतीशी संबंधित आहे. आता 99, 54 ते 60 क्रमवार संख्येची सरासरी किती येईल? तर 54 पासून 60 पर्यंत 54, 55, 56, 57, 58, 59 आणि 60 किती संख्या आहेत अशा एकूण? 54, 55, 56, 57, 58 आणि 59. तर 1 2 3 4 5 6 7 आहेत. तर इकडल्या 1 2 3 सोडा आणि इकडल्या 1 2 3 सोडा, मधली संख्या सरासरी 57 उत्तर राहील. त्याचं 57 पर्याय कोणता आहे? ए. कळालं का? 100 सिंपल प्रश्न आहे. इथं काय करायचं या 100मध्ये, की जो 4 आहे तो एमच्या जागी ठेवून बघा. मग नंतर तो नाही आला तर हा ठेवा. बघू आपण 1 नंबर ठेवून. तर 5चा -3, मग एम ठेवा कंसामध्ये. तर एमच्या जागी मी ठेवतो 4/3, 4/3 ठेवले, वजा 4. वजा काय करायचे तिथं? 4 करायचे. खालचा जो छेद आहे तो घेतलाच नाही मी, या छेद नंतर घेऊ. अगोदर आता ही कंसातली क्रिया करू. तर कंसातली क्रिया करण्यासाठी मला इकडला 3 छेद आहे, तर इकडला 3 करावं लागेल. तर 3 न केला तर वर 3, 4 त्रिक 12. मग 12मधून 4 गेले, किती राहिले हो? 8. मोठ्या संख्येत चिन्ह मायनस राहील. मग -8/3 आला का नाही हा कंस हा आला. मग गुणीला इथं 5चा, इथं बघा इथं काय आहे आता, हे इथं बघा लक्ष द्या, हे 5चा 3रा घात आहे आणि हे कंसातलं हे आलं. कंसामध्ये -8/3 आलं. कळालं का? मग 3ला 3 कटले, घाताच्या ठिकाणी आहे ना 5च्या, हे कुठं आहे? हे 5च्या घाताच्या ठिकाणी, म्हणून 3ला 3 कटले. ते -3 आणि हे -3 आहे तिथं. हे मायनस मायनस काय होतील? प्लस होतील. म्हणून 3ला 3 कटले, 5चा घात काय राहील? 5चा घात राहील +8. कळालं का? मग याच्या छेदाला सुद्धा काय 5चा 8च आहे, 5चा 8च आहे. मग हे 1ला 1 केलं तर 1. पर्याय कोणता जुळाला? 1 नंबरचा. 1 उत्तर येण्यासाठी हा 1 नंबरचा पर्याय जुळला, 1 नंबर उत्तर राहील. तर एकदम सिंपल पेपर होता मित्रांनो. जास्त तुम्हाला गणिताला बुद्धिमत्तेला फक्त काय करायचं असतं? कन्सेप्ट क्लिअर करायचे असतं. जास्त लय डोकं तो जास्त गोंधळात जायचं नसतं. कळालं का? तर या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप लिमिटेड कमीत कमी व्हिडिओ टाकलेले आहेत. कळालं का? आणि ते जर क्लिअर केले तर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता काहीच अडचण नसते गेली. आणि मराठी व्याकरणाला सुद्धा मी जे यूट्यूबवर टाकले त्याच्या बाहेरचा प्रश्न नाही आहे, एकही प्रश्न नाही, लक्षात ठेवा. तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.